कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते। धरण 65% अधिक भरले। गेल्या काही दिवसांपासून या धरणातून 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या भागात गेल्या काही दिवसांपासून 1286 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे। खरीप पिकांसाठी रिपरिप पाऊस फायदेशीर असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस झाला असून त्यामुळे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। यवतमाळच्या घाटगीत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंदिरा आवास भागात अनेक घरांमध्ये पाणी साचले, त्यामुळे अन्नधान्य आणि संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। घरासमोरील नाला तुंबलाय, तर पावसाचा तडाखा बसलेल्या नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते भोजनाची व्यवस्था करत आहेत। नाशिकमध्ये 24 दिवसात दुप्पट पाऊस झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील 22 धरणे 41% अधिक भरली आहेत। जायकवाडी धरणातला पाणीसाठा 6.5 TMC पर्यंत पोहोचलाय, तर जूनच्या 24 दिवसात 218.4 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। बीडच्या जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसह एका वरिष्ठ सहाय्यकाला 85,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाच्या बिलाच्या नोट शीटवर सही करण्यासाठी ही लाच मागितली होती। भंडारा जिल्ह्यात पावसानं दांडी मारली आहे, त्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडलाय। जून महिना शेवटच्या टप्प्यावर आला तरीही भंडारा जिल्ह्यात 18% पाऊस पडलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। हिमाचल प्रदेशात ढगफुटीसारखा पाऊस कोसळतोय। तिथल्या कसोलमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। नद्यांना मोठा पूर आलाय, तर या पुरात अनेक गाड्या अडकल्या। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। रात्रीच्या पावसामुळे रुद्रप्रयाग टेकडीवरून दरड कोसळली, त्यामुळे मुंगकटियाजवळ रस्ता बंद झालाय। डोंगरावरून ढिगारा आणि दगड पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, त्यामुळे केदारनाथ धामकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना सोनप्रयाग परिसरात सुरक्षितपणे थांबवण्यात आले। अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली। आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे, तर यात्रा मार्गावर ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या निमित्तानं श्रीनगरच्या पंथा चौकात मॉकड्रिल घेण्यात आलं। येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होते। ठाण्याच्या घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिग्नलजवळ रमलर पट्ट्या लावण्यात आल्या आहेत। त्यासाठी 5 ठिकाणची निवड प्रशासनाकडून करण्यात आली आहे। तिथं प्रायोगिक तत्वावर ही व्यवस्था करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले। उल्हासनगरच्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाची दुरावस्था झाली आहे। पुलांवर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि या रस्त्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे।